कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा. प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही, पण कोणीतरी माझा खांदा हलवीत होतं. मी हळुवारपणे डोळे उघडले आणि वळून पाहिलं. एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडे पाहत होता. त्याच्या दाढीचे, डोक्याचे आणि भुवईचे सर्व केस पांढऱ्या ढगासारखे पांढरे शुभ्र होते. भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते. त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता. तो हात मात्र अतिशय वजनदार आणि भारदस्त वाटला मला. कोण असावा हा वृद्ध? लागलीच मी प्रश्नांचे बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो. छे, कुठंच पाहिलं नाहीये कधी यांना. अतिशय प्रेमळ आवाजात त्यांनी मला विचारलं, बाळ, तू कोण? मी सूतपुत्र कर्ण. सूतपुत्र? कोणत्या सुताचा पुत्र तू? चंपानगरीच्या अधिरथांचा. अधिरथाचा? होय, पण आपण? मी अत्यंत उत्सुकतेने विचारलं. मी भीष्म. त्यांच्या दाढीचे केस वायुलहरीवर हिंदोळत होते. भीष्म, पितामह भीष्म, कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म, गंगापुत्र भीष्म, कुरुकुलाच्या मंदिरांचे कळस भीष्म, योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म. माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं. कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता. एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पातं असा मी उभा होतो. काय करावं तेच मला समजेना. लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं. त्यांनी मला झटकन वर उठवलं. अत्यंत मृदुस्वरात ते म्हणाले, तुला तुझ्या पूजेतून जागं केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस ना? नाही, मी म्हणालो. खरंच बाळ, पण तुला जागं करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागलो. थोड्या वेळानं ते म्हणाले, आज 3 तप झाली. न चुकता रोज मी यावेळी गंगेच्या घाटावर येतो, पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथं आलेला मी पाहिला नाही. आज पाहत असलेला तू तो पहिला माणूस आहेस. मी? मला पुढे काही बोलावे हे सुचेना. होय, आणि म्हणूनच मी बराच वेळ वाट पाहून शेवटी तुला जागं केलं. माझ्या कानातील कुंडलांकडे पाहत ते म्हणाले, ही कुंडलं तुला फार शोभून दिसतात. हो, जन्मजातच आहेत ती, मी म्हणालो. त्यांना नेहमी जपत जा. धीमी पावलं टाकत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले. भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला. गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले. त्यांचं शुभ्र केसांनी झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं. मी उभा होतो तेथूनच त्यांना वंदन केलं. उत्तरीयाचा ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडे परतलो. माझ्या हस्तिनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनाला झाली होती. मला त्या विचित्र योगायोगाचं नवल वाटलं. ज्या पितामह भीष्मांना पाहावं म्हणून मी काल दिवसभर योजित होतो, ते स्वतःच आज मला भेटले होते. तेही एकटे या गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभातकाली. किती गोड आहे त्यांचा आवाज. चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत आणि पवित्र आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सूतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते. कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सूतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याची आस्थेने विचारपूस करतात. खरोखरच वीर पुरुषाच्या ठिकाणी निगर्विता असली की तो किती थोर वाटू लागतो. ज्या कुरुकुलात पितामहांसारखे वीर निगर्वी पुरुषश्रेष्ठ निर्माण झाले ते कुल धन्यच होय. मीही किती भाग्यवान आहे की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं.